भाजपा विधायक कृष्णा खोपड़े ने कांग्रेस और राहुल गांधी पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि देश की जनता ने कांग्रेस को नकार दिया है और विधानसभा चुनावों में भी कांग्रेस को लगातार अस्वीकार किया गया है। खोपड़े ने आरोप लगाया कि राहुल गांधी और कांग्रेस युवाओं को गुमराह करने और माहौल खराब करने का काम कर रहे हैं। उन्होंने कहा कि दिल्ली में भी आंदोलन हुआ था, लेकिन उसमें राहुल गांधी की कोई भूमिका नहीं थी। उन्होंने कहा कि नागपुर हो या देश का कोई भी हिस्सा, युवा राहुल गांधी के साथ नहीं है। पुणे में जो स्थिति बनी वह सभी ने देखी है। खोपड़े ने दावा किया कि युवा भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में ही काम करेंगे। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जनता के लिए जो काम किए हैं उससे विपक्ष घबरा चुका है। देशातल्या झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या चुनावमध्ये बी त्यांनी नाकारलेलं आहे। आता कुठंतरी युवकाले गुमराह कसं करायचं, नेगेटिव्ह देशामध्ये कसं फैलवायचं, वातावरण कसं खराब करायचं, अशा प्रकारचं काम राहुल गांधीच्या मार्फत या काँग्रेसच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे। तुम्ही पाहिलं असेल दिल्लीमध्ये बी आंदोलन झालं, त्याच्यामध्ये राहुल गांधीची कुठेच भूमिका नव्हती। आयत्या तबल्यावर आपण कसं जाऊन कोणाच्या याच्यावर बसायचं, एकमेव भूमिका राहुल गांधीची होती। आणि म्हणून नागपुरात योगा कुठेही येऊ, युवक बी त्यांच्या सोबत त्या ठिकाणी नाही आहे। पुण्याचे हाल आपण त्या पाहिलेले आहे आणि म्हणून युवक जो आजच्या परिस्थितीमध्ये आहे तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्येच काम करेल। कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या काही योजना आणल्या असेल, ज्या काही युवासाठी काम केलं असेल आणि त्याच्यामुळे याची पंढरी कुठंतरी या काँग्रेसची घाबरलेली आहे आणि म्हणून कुठंतरी नेगेटिव्ह फैलवण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे। खुले तेल की बिक्री और एफडीए की कार्रवाई को लेकर कृष्ण खोपड़े ने कहा कि राज्य में एफडीए के माध्यम से जो कार्रवाई शुरू हुई है वह जरूरी है। उन्होंने कहा कि यदि कोई व्यापारी लोगों की जिंदगी के साथ खिलवाड़ करता है तो संबंधित विभाग के माध्यम से उसके खिलाफ निश्चित रूप से कार्रवाई होनी चाहिए। खोपड़े ने कहा कई वर्षों से निष्क्रिय नजर आ रहा एफडीए विभाग अब सक्रिय हुआ है। उन्होंने कहा कि कच्चे तेल को लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री द्वारा लिया गया निर्णय ऐतिहासिक है और इससे आम जनता को बड़े पैमाने पर फायदा होगा। उन्होंने कहा कि पहले एफडीए विभाग लंबे समय से लोगों के जीवन पर असर डालने वाले मामलों में अपेक्षित रूप से सक्रिय नहीं था, लेकिन जब से यह विभाग आयुक्त के अधीन आया है तब से इसकी कार्यप्रणाली में तेजी आई है। लोगों की जिंदगी से खिलवाड़ करने वाले के खिलाफ कार्रवाई शुरू होना खुशी की बात है। नाही, एफडीआयच्या माध्यमातून जो प्रकार राज्यामध्ये सुरू आहे ते खरं आहे का? कोणताही व्यापारी असो, कोणताही धंदा करणारा असो, लोकांच्या जीवाशी अगर खेळत असेल, लोकांच्या जीवनाशी अगर खेळत असेल तर त्याच्यावर निश्चित स्वरूपात कारवाई करावी। आणि हे पहिल्यांदाच अशा प्रकार घडत आहे का या विभागाच्या मार्फत हा विभाग अनेक वर्षांपासून झोपला होता। आता हा विभाग जागृत झालेला आहे आणि कुठंतरी कच्च्या मालावर तेलावर काहीतरी कन्फ्युजन झालं असेल, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला कच्च्या तेलाच्या संदर्भात हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्यामुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणात राहत मिळेल। तुकाराम मुंडे जे काम करतात ते चांगलं काम करतात असं म्हणायचं नाही, तुकाराम मुंडेंनी पहिले काय केलं मी त्याच्यावर बोलणार नाही, परंतु हा जो विभाग होता एफडीआयचा हा जो विभाग होता हा अनेक वर्षांपासून लोकांच्या जीवनाशी खेळणारा विभाग होता। कारण धान्य असेल, अन्न प्रकार असेल, दवाई असेल, अन्य प्रकार ते खेळणारा विभाग होता आणि म्हणून जेव्हापासून यांच्याकडे जो विभाग आला आयुक्ताकडे आणि त्यावेळेस पासून कुठेतरी जागृती आली आणि अशा प्रकारचे होत असलेल्या नागरिकांशी जीवावर खेळणाऱ्या लोकांशी जेव्हा कारवाई व्हायला लागली तर निश्चित स्वरूपात ही अभिनंदनीय बाब आहे।